प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन आहे स्तोत्रसंहिता 14 अध्याय आणि 1 पासून 4 वचन आपण बघणार आहोत. प्रियांनो, हे वचन आपल्याला हे जाणीव करून देते की आपण परमेश्वराचे नाव घेणे खूप महत्त्वाचे आहे. आणि पहिल्या वचनमध्ये दावीद राजा म्हणत आहे, मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व मंगळ कर्म करीतात, सत्कर्म करणारा कोणीही नाही. कोणी समजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत, कोणी एकूण एक बिघडला आहे. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही. सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय. ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकास खातात, परमेश्वराचे नाव घेत नाही. प्रियांनो, या वचनामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, आपण जर देवावर विश्वास करत असू परंतु आपण प्रार्थना करत नसू किंवा देवाचे नाव घेत नसू किंवा प्रत्येक अडचणीच्या देवाकडे जात नसू किंवा आपल्याप्रमाणे चालत असू किंवा आपल्या बुद्धीवर आपण अवलंबून असू, तर प्रियांनो हे चुकीचं आहे. देवाचं वचन म्हणत आहे, तुम्ही देवाला तुम्ही घाबरून जीवन जगा, देवाचे भय बाळगा आणि देवाकडे तुम्ही लक्ष द्या. कारण परमेश्वराचं जे वचन आहे ते तुम्हाला जीवन देतं आणि आपल्याला परमेश्वर सर्व गोष्टीतून बाहेर काढत असतो. आणि प्रियांनो, जीवन जगणे म्हणजे साधन आहे. आपल्याला जीवनामध्ये कधी काय होऊन जाईल हे आपल्याला मुळीच ठाऊक नाही. देवाला सर्व ठाऊक आहे पुढे काय होणार आहे ते. त्यासाठी आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर अनेक लोक आहेत स्वतःच्या बुद्धीने चालत आहेत, स्वतःच्या विचाराने चालत आहे आणि मीच सर्व काही आहे असं ते समजतात स्वतःला. परंतु प्रियांनो, देवाचं वचन म्हणत आहे की मनुष्याला जीवन देणे आणि त्याला गमावणे आणि किंवा त्याला त्या बंधनात ठेवणे हे देवाच्या हातामध्ये. देवाकडे सर्व शक्ती आहे. परमेश्वराकडे आपण जर लक्ष दिले किंवा आपण त्याच्याकडे भय बाळगलं तर आपल्याला चांगले जीवन मिळेल. पण आपण देवाकडे लक्ष दिले नाही, आपल्याप्रमाणे आपण जगत राहिलो तर ते आपल्या वाटेला शैतानाचे कार्य येईल आणि त्याचे अस्तित्व तो स्थापित करेल. प्रियांनो, शैतानाशी कोणत्याही कार्य न चालवण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनावरती चालावं लागेल आणि देवाच्या वचनाकडे लक्ष द्यावं लागेल. आणि आपल्या जीवनामध्ये थोडंसं कुठेतरी चुकत आहे का, किंवा मी देवाचा खरा विश्वास करत आहे का, देवावरती मी कसे विश्वास करत आहे, देवाच्या वचनानुसार मी कसा चालत आहे, माझे जीवन कसं आहे, हे आपण स्वतः पारखलं पाहिजे आणि आपण स्वतः ते बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन सुधारवलं पाहिजे. हे देवाचं वचन म्हणत आहे. त्यासाठी देव इथं म्हणत आहे आणि दावीद राजासोबत तो बोलताना आपल्याला म्हणत आहे आणि त्याची एक प्रार्थना आहे की इथं कोणी समजस नाही. आणि त्यासाठी आपल्याला आज लक्ष ठेवायचं आहे. देवाच्या नजरेने आपल्याला समजूतदारपणा ठेवायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये देवाचं कार्य होऊ द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला आशीर्वादित करो.